लाडकी बहीण योजना ही जी महायुतीच्या सरकारकडून राबवली जाते, ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टिकोनातूनच आहे. कुठेही ही योजना कधी टाईमलाईन, डेडलाईन किंवा मर्यादेमध्ये कधी किंवा ही मर्यादित कालावधीसाठीच असणाऱ्या अशा पद्धतीचं कधीही कुठेही महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाकडून, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, आदरणीय शिंदे साहेब असो किंवा आदरणीय दादा असो किंवा मंत्रिमंडळातील आम्ही सर्व असो, आम्ही सगळ्यांनी नेहमी ही योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे आणि पुढे अशाच पद्धतीने राबवली जाणार याच दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही काम करतो. मॅडम, ठाण्यात तुमच्या पक्षाला युती बरोबर आणि आघाडी बरोबर असं दोन्ही ठिकाणी लढावं लागतं. काय वाटतं? जसं की बाबा पुण्यात तुम्ही वेगळं चित्र निर्माण केलं, तसं इथे का नाही होऊ शकत? नाही की प्रत्येक शहर असतं, प्रत्येक महानगरपालिका असते, प्रत्येक कार्यक्षेत्र असतं, इथले समीकरण वेगवेगळे असतात. शेवटी आज आम्ही सुद्धा सुरुवातीला महायुतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण कार्यकर्त्यांची निवडणूक असते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही असो, सत्तेतले आम्ही तिन्ही पक्ष आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला वाटतं आपल्या प्रभागातून आपल्याला निवडणूक लढवायला मिळावी आणि त्या सगळ्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी आम्हाला कमी संख्या मिळेल आणि मग आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकणार. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीच्या पूर्वी राज्य सरकार लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, 2 महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण मिळून 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकणार आहेत. परंतु यामध्ये काँग्रेसने हस्तक्षेप केलेला आहे. निवडणूक आयोगाला परिपत्रक पाठवून या योजनेचे पैसे आता न टाकता निवडणूक झाल्याच्या नंतर टाकण्यासाठी निवडणूक आयोगाला एक परिपत्रक पाठवलेले आहे आणि यावरच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठं प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अचूकपणे पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.